मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। मुंबईतील मतदानाआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले। आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे। त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मात्र याच दरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महापालिकेतील उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली। यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रचार झाल्यानंतर 1 दिवसामध्ये वेळ असतो। आतापर्यंत मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता। निवडणुकीची प्रथा मोडली। सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय। पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का? ही मुभा आत्ताच का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगाने सरकारला जे काही हवं ते करत आहे। दिनेश वाघमारे कशावरती उत्तर द्यायला तयार नाही। सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करते असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय। सगळ्या पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की आपापल्या विभागात लक्ष ठेवा। पैसे वाटप केलं जात आहे। आनंदाची गोष्ट आहे की काही जण त्याला विरोध करत आहे। निवडणूक आयोग याला मदत करतंय हा आमचा आरोप आहे असंही राज ठाकरे म्हणाले। निवडणूक आयोगाने आता एक पाडू नावाचं नवीन मशीन आणलं आहे। प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीन असं त्याचं नाव आहे। ते सध्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे। ईव्हीएम बंद पडलं तर हे मशीन वापरलं जाणार आहे, पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही असंही राज ठाकरे म्हणाले। नवीन मशीन राजकारण्यांना दाखवायचंही नाही वाटलं। यात गडबड होणार नाही हे कशावरून? ही कुठलीही बेबंदशाही सुरू आहे? ही कसली लोकशाही? असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। काय प्रकारचं राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली आहे। पाडू मशीन मुंबईत कुठेही सकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे मशीन वापरलं जाईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल। मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर ते मशीन वापरलं जाईल अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।